नमस्ते. आज आपला मॉम हेल्थ केअर रसायनी सेंटर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याकडे काय येते थेरपीचं यांना विचारू तर थेरपी घ्यायच्या आधी काय काय त्रास होता. नमस्ते आई. तुमचं नाव सांगा. अनुसया काळेकर. अनुसया काळेकर. आई, थेरपी घ्यायच्या आधी काय काय त्रास होता. उलटी जुलाब चालूच होते आणि पाय दुखायचे, मुतखड्याचा त्रास. नाही त्याची कुठे ट्रीटमेंट वगैरे चालू होती. हा सुकम मध्ये होती. सुकममध्ये ट्रीटमेंट चालू होती पण त्याच्यानी काय आराम वगैरे भेटला का. काहीच नाही. ऑपरेशन केलं तरी पण ते चालूच होतं. म्हणजे त्रास तुमचा चालू ऑपरेशन केल्यानंतर पण जेव्हा तुम्ही थेरपी जॉईन केल्यानंतर साधारण किती महिन्याची तुमची थेरपी झाली. सतत येत होती. आता 8-10 महिने झाले. 8-10 महिने झाले. मग तुम्हाला काय फरक जाणवला. फरक पडला म्हणजे दवाखाना बंद झाला. गोळ्या पण बंद झाल्या. गोळ्या चालू होते म्हणजे. किती गोळे चालू होते आई. 5-6 गोळ्या लागायच्या. 5-6 गोळ्या चालू होते. पण किती महिन्यात तुम्हाला फरक पडला. महिना पण नाही आला तर फरक पडला. महिना पण नाही झाला. कशामध्ये फरक पडला आई तुम्हाला. कशामध्ये. उलटी जुलाब मध्ये. उलटी होता, पोटात दुखायचा, पोटाचा त्रास होत होता. तो पूर्णपणे काय झालं, कमी झालं. आता तर मॉम मॅट आहे तुमच्याकडे, तर मॅटची थेरपी कशी घेता. सकाळी घेते, संध्याकाळी घेते. दोन्ही टाइम घेतात. बाकीची फॅमिली तुमची सगळी घेतात. ओके. माय जे आपला टीव्हीवर पहिल्यांदा बघते त्यांना काय सांगाल. काय सांगाल का त्यांनी थेरपी घेतली पाहिजे. फरक पडला मला तर भरपूर फरक पडला. जर त्रास असेल तर जे मॉम हेल्थ केअर मध्ये येतील मग त्यांचा त्रास नाही कमी होणार. जसं तुझं कमी झालंय होणार. माझं भरपूर झालं म्हणजे मला एकदम बरोबर. आई म्हणते की माझा तर पूर्णपणे त्रास कमी झालाय. तर आपले एरिया मॅनेजर समता मॅडम आणि MD डायरेक्टर सूरज सर त्यांचा विषय काय बोलशील. एकदम भारी. तेच मला बरं केलं. अगदी दवाखाना म्हणजे माझा अजिबात कमी झाला. बंदच झाला. एखादी गोळ्या पण बंद झाल्या. बीपीची गोळी बंद झाली. सगळे व्यवस्थित. त्यांच्या मुलं लय भारी. थँक्यू सो मच आई. तुमचा इतका छान अनुभव आमच्याकडून मस्तपैकी शेअर केला. थँक्यू.